स्वागत आहे तुमचं कस्तुरी पाडवी या ब्लॉग मध्ये. तुला बीएससी आवडतं काय जीएनएम आवडतं? मला तर झोप आवडते. So guys, तुम्हाला मी एक इन्सिडेंट सांगते. एक दिवस होता जेव्हा आम्ही वाड्याला आता आलोय. कौन है ये लोग? सो गाईज, आता आम्ही डिस्कस करतोय काय बनवायचं. भक्तीला पावभाजी नाही खायची आणि कुंदनला पावभाजीच खायची आहे. भक्तीला ते हॉटेलमधले ते गाईज, आम्ही आता भाजी आणायला चाललोय आणि तुम्हाला एक हे भक्ती एका छत्रीत, कुंदन आणि दिदी एका छत्रीत, मी पण एका छत्रीत आहे. पण तुम्हाला मी माझी गोष्ट दाखवते. बघा. सो गाईज, आम्ही आज बनवतोय पावभाजी आणि आम्ही आता बघू इथे खाली बसतो आणि सगळ्या भाज्या कापतो. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू ठेवा. सो गाईज, बघू शकता आम्ही आता हे सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत आणि आता आम्ही हे गॅसवरती ठेवतोय. गाईज, आम्ही आता असा निर्णय घेतलेला आहे की आम्ही पावभाजी सोबत काय बनवणार आहे, हां, डाळ भात बनवणार आहेत. कारण आम्ही पाव कमी आणलेत, सो पुरणार नाहीत म्हणून. आता बघू. सो गाईज, बघू शकता आम्ही हे आता मॅश करतोय. भाजी आम्ही ही उकळून घेतलेली आहे. करू ना. बघू शकता आता आम्ही इथे बटर टाकलेलं आहे. कडकड कडकड आवाज येत आहे. बस काय टाकू थोडं. सो गाईज, आमचं भाजी बनवली आणि भांडण झालं म्हणून आता दुसऱ्या दिवशी कृष्ण मामा येतोय आणि त्याला आम्ही टेस्ट करायला लावणार आहेत का भाजी कशी झाली बघूयात. सो गाईज, कृष्ण मामा परत आलेला आहे आणि आम्ही त्याला भाकरीशी पावभाजी सांगतोय. भाकरीशी पावाची भाजी खायला लागले. कशी लागते? मस्त लागते, पण तुम्ही मला काय मिक्स नाही ना करून दिला. गाईज, आमच्यावरचा विश्वास बघा किती, कारण त्याला मध्ये आम्ही दिलेला. सो गाईज, कसं वाटलं ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. आणि हा ब्लॉग थोडा छोटा आहे कारण आमचं पावभाजी बनवली आणि खातानीच भांडण झालं म्हणून काय पावभाजी दाखवता नाही आली. आणि ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच नेक्स्ट ब्लॉग येईल.